आता वळूयात या क्षणाच्या एका अत्यंत तातडीच्या अशा ताज्या घडामोडीकडे। महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये नवी घडामोड घडू पाहतीये। महिला आरक्षणाच्या बाबतीत विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे। महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने महिला आरक्षणाच्या बाबतीत विरोधकांची भूमिका काय आहे ते उघड करण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्याकडून तसं नियोजन केलं जातंय। पुढच्या आठवड्यामध्ये एक दिवसाचं अधिवेशन घेऊन महाराष्ट्रात विरोधक महिला विरोधी आहेत हे अधोरेखित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ती रचना केलेली आहे असं खात्रीलायक सूत्रांच्याकडून समजतंय। आमच्या सहकारी प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, ज्या दिवशी हे अधिवेशन होईल त्या दिवशी सत्ताधारी काय अधोरेखित करू इच्छितात? या ठिकाणी आपण बघतोय की लोकसभेमध्ये जे आहे ते महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर महायुती सरकार जे आहे महिला आरक्षणाच्या विरोधात कसे महाविकास आघाडी इंडिया आघाडी आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न जो आहे अनेक ठिकाणी संपूर्ण भारतभर जे आहेत त्यांचे विशेष नेते महत्त्वाचे नेते मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन जे आहेत त्यांनी त्यांचा मुद्दा मांडलेला आहे। यानंतर सुद्धा मुंबईच्या रस्त्यावर सुद्धा भाजपकडून एक मोठं आंदोलन करण्यात आलेलं होतं। मात्र आता त्यानंतर जे आहेत सत्ताधाऱ्यांना विशेषतः महायुतीला जे आहेत महिला आरक्षण विधेयकावरती त्यांची स्वतःची भूमिका तर मांडायचीच आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक खुलं आव्हान जे आहे ते विरोधकांना दिलेलं होतं की याच्यावरती कोणत्याही मुद्द्यावरती म्हणजे महिला आरक्षण विधेयकाला घेऊन कोणत्याही पॉइंटवरती तुम्ही चर्चा करा आणि याच अनुषंगाने जे आहे ते पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र विधिमंडळाकडनं एक दिवसीय विशेष अधिवेशन जे आहे ते होणार आहे आणि यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी एक चित्र पाहायला मिळेल। विशेष म्हणजे जे चर्चा जी आहे ती आपण लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पाहिली तशीच एक प्रकारची चर्चा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू होईल आणि या एक दिवसीय अधिवेशनामध्ये मर्यादेपोटी मला आपल्याला थांबावं लागतंय। धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी।